आजच्या या बैठकीमध्ये पेटा या तथाकथित प्राणीमित्र संघटनेनं कशा पद्धतीनं बनाव करून या हत्ती हे सर्वच हत्ती हे वनताराकडे जावेत यासाठी प्रयत्न केलं ते आम्ही कागदोपत्रांनिशी या बैठकीमध्ये दाखवून दिलं। जर माधुरी हत्ती ही फिजिकली फिट आहे असे वेगवेगळे 8 रिपोर्ट असताना मग ती नेमकी 48 तास प्रवास केल्यानंतर तिथं पोहोचल्यावर अनफिट कशी झाली, तिला मल्टिपल फ्रॅक्चर कसं झालं, संधिवात कसा आला, या प्रश्नाचं उत्तर वनताराकडून शासनानं घ्यावं अशी मागणी केली। महाराष्ट्र शासनाचे गडचिरोलीतील हत्ती संगोपन केंद्रातले काही हत्ती वनतारामध्ये आहेत। ज्या पद्धतीनं माधुरी हत्ती ही अतिशय फिट आहे ती आता हळूहळू सुधारते अशा प्रकारचे व्हिज्युअल्स वनतारानं प्रकाशित केले। त्या पद्धतीनं आपल्या गडचिरोलीतील गेलेल्या हत्तींची अवस्था काय झाली याची चित्रफित वनतारा का प्रकाशित करत नाही। 2023 साली विट्याचा एक हत्ती वनतारामध्ये गेलेला आहे, त्या हत्तीचे व्हिज्युअल्स का येत नाहीत, त्याची बातमी का बाहेर येत नाही, असे अनेक प्रश्न आम्ही विचारले। एकूणच वनतारा आणि पेटा हे दोन्ही संशयाच्या भोवऱ्यात आहेत। खुद्द उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा सांगितलं की माझी माहिती अशी आहे की 3 ते 4 हत्ती वनतारामध्ये गेलेले आहेत पण ते आज हयात नाहीत। मग याचं कधीतरी याची माहिती घ्यावी लागेल। एकूणच काहीतरी खोटानाटा बनाव करून व्यवस्थेला विटीस धरून प्रशासनाला वाकवून न्याय व्यवस्थेची दिशाभूल करून अशा प्रकारचे महाराष्ट्रातले हे जे हत्ती नेले जात आहेत, केवळ महाराष्ट्रातले नाही सीमा भागातल्याही हत्तींच्या मागे ते लागलेले आहेत। यामुळे आमच्या धार्मिक परंपरा, आमच्या सांस्कृतिक परंपरा सगळ्या मोडीत काढायचा उद्योग चालू आहे। त्यामुळे शासन काय करणार आहे हा प्रश्न आम्ही विचारला। त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की या माधुरी हत्तीच्या निमित्तानं पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशन मठाच्या माध्यमातून करण्यात यावं आणि महाराष्ट्र सरकार त्याला इंटरव्हेन्शन त्याच्यामध्ये पार्टिवल इंटरव्हेन्शन पिटिशन दाखल करेल आणि ही सर्वसामान्य जनतेची जी काही जनभावना आहे ती महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही मांडू आणि यदाकदाचित हे जे पाळीव हत्ती आहेत, कॅप्टिव्ह हत्ती आहेत, त्यांच्यासाठी उपचाराची त्यांना संवर्धनाची जबाबदारी राज्य सरकार घेईल। परंतु न्यायप्रविष्ट बाब आहे, आता न्यायालयाकडे पुन्हा मागून राज्य सरकार आणि मठ या निमित्तानं लढून आधीच्या हत्तीचं काय झालं याची चौकशी आपण कोर्टामध्ये करू अशा पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। दुर्दैवानं जनता रस्त्यावर आल्यावर मग शासन जागं झालेलं आहे। शासन आधी जागं व्हायला पाहिजे होतं, कारण राज्य शासनाचे हत्ती संगोपन केंद्रातले सुदृढ हत्ती आजारी आहेत असा बनाव करून नेलेले आहेत आणि माझी अशी माहिती आहे की त्या हत्तींची तब्येत सुद्धा आता फारशी चांगली नाही आहे। एवढंच नव्हे, त्रिपुरातून आसाममधून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हत्ती आलेले आहेत आणि तिथल्या प्राणीमित्रांनी रोहित चौधरी नावाच्या एका प्राणीमित्रानं HPCL ला सुद्धा काही प्रश्न केलेले आहेत की तुम्ही अशा प्रकारचे तुम्ही हत्ती नेले, त्याचं काय झालं। जवळ 3000 किलोमीटरचा प्रवास करून हे हत्ती अगदी नॉर्थ ईस्ट म्हणजे हिमालयाच्या कुशीतून जामनगर सारख्या वाळवंटी प्रदेशामध्ये कसं काय नेऊ शकता आणि त्यावेळी HPC त्याला कशी काय परवानगी देते असे प्रश्न उपस्थित केले आहेत। पण त्या चौधरींच्या प्रश्नाला सुद्धा HPCनं कधीही उत्तर दिलं नाही। HPC हीच मुळात बोगस कमिटी आहे निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखालची आणि हे सगळे उद्योग करतायत असं आमचं स्पष्ट मत आहे। या निमित्तानं ही सगळी चर्चा झाली पाहिजे। एक तर 5 महिन्याची गरोदर असणारी हत्तींसुद्धा 3000 किलोमीटर प्रवास करून आणण्यात आलेला आहे। म्हणजे खऱ्या अर्थानं प्राण्यांचा छळ हे पेटा करतंय, प्राण्यांचा छळ हे वनतारा करतंय आणि पाळीव हत्ती ज्यांनी श्रद्धेने पाळतात, हत्तीला देव मानतात लोक, त्यांच्यावर गुन्हागार आळ घेतला जातो असं आमचं मत आहे।
यावरनच आमची भूमिका किती प्रामाणिक आहे दिसून येते, लक्षात ठेवा। बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला, कारण 2018 साली ज्यावेळी मी ते पत्र लिहिलेलं होतं वन खात्याला, त्यावेळी या हत्ती माधुरी हत्तीची देखभाल करणारा जो माहूत होता त्याला हृदयविकाराचा धक्का बसल्यामुळं त्याला डॉक्टरने आता कामावर यायला मनाई केलेली होती आणि अशा परिस्थितीमध्ये तज्ञ माणसाच्या देखरेखीशिवाय हत्ती बाळगणं या हत्तीच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे आणि हा हत्ती गर्दीमध्ये असतो, लोकांच्या आरोग्याचा सुरक्षतेचा प्रश्न आहे आणि म्हणून आम्ही पत्र वन खात्याला असं लिहिलेलं होतं की आम्हाला दुसरा माऊत मिळेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपामध्ये गडचिरोलीमध्ये आमचा हत्ती ठेवा, आमच्या खर्चानं तिथं हत्ती सोडतो आणि आम्हाला माऊत मिळाल्यानंतर आमच्या खर्चानं घेऊन जातो, असं ते पत्र होतं। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की शासन तुमच्या बाजूने राहील, मठातला सर्वतोपरी मदत करेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। आम्ही काही दिवस वाट बघू, परंतु एक सांगतो, आम्ही आता जो काय लढा सुरू केलेला आहे तो अजिबात थांबणार नाही। जोपर्यंत आमचा हत्ती मिळणार नाही तोपर्यंत आम्ही रिलायन्स उद्योग आणि जिओवरचा बहिष्कार आमचा कायम राहणार, उलट त्याची व्याप्ती आम्ही वाढत जाणार आहोत। कारण कर्नाटकातल्या सीमा भागातल्या 3 हत्तीवर आता पेटानं चौकशी केली आहे। हे तिन्ही हत्ती एक लिंगायत समाजाचा आहे, एक जैन समाजाच्या मठाचा आहे आणि एक धनगर समाजाच्या मठाचा आहे। आम्ही ही मोहीम मागे घेणार नाही। मुख्यमंत्र्यांनी न्यायप्रविष्ट बाब आहे म्हणून हात वर केला, परंतु रिव्ह्यू पिटिशन मध्ये सरकार तुमच्या बाजूने राहील असं सांगितलं। आलमट्टीचे धरण बांधून झालेलं आहे, फक्त पाणी साठवायला उंची वाढवायला परवानगीचा मुद्दा आहे, पण बर्गे लावायला। परंतु आमचं असं म्हणणं आहे केंद्र सरकार बोटचेपी भूमिका घेत आहे। केंद्र सरकारनं खडसावून सांगायला पाहिजे, विशेषतः केंद्रीय जल आयोगानं खडसावून सांगितलं पाहिजे की जशी आलमट्टीच्या पाणी साठवण्याची उंची वाढेल तसं पाण्याच्या प्रवाहाचा वेग कमी होईल। पाण्याचा प्रवाहाचा वेग कमी झाला तर डोंगरावरून येणारं पाणी वेगात येईल आणि ते पाणी सगळं पसरून सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पसरून महापूर तयार होतो। हे त्याचं साधं कारण आहे आणि त्यामुळे खेळ यांचा होतो पण जीव सांगली कोल्हापूर जिल्ह्याचा जातो। अगदी केवळ शेतकऱ्यांचा नाही तर सर्वसामान्य माणसाचाही जीव जातो। मठ नांदणी मठ जी याचिका दाखल करणार आहे, पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे, त्याच्यामध्ये राज्य सरकार सहभागी घेणार आहे। हिरवागार निसर्ग बरसती श्रावणधारा, उपवासासाठी श्रावण थाळी घेऊन आलाय आपला रानवारा। होय, रानवारा रिसॉर्टमध्ये खास श्रावणानिमित्त सुरू केली आहे स्पेशल श्रावण थाळी। गोडधोड आणि रुचकर शुद्ध शाकाहारी पदार्थाची खमंग रेलचेल आणि सोबत हिरवागार निसर्ग। तेव्हा श्रावणातील उपवास सोडायला सहकुटुंब नक्की या। आजच आपली स्पेशल श्रावण थाळी बुक करा। रानवारा ॲग्रो फार्म अँड रिसॉर्ट, मुक्काम पोस्ट केरले, पन्हाळा रोड, कोल्हापूर। संपर्क 83 20 14 58 47।